हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. आत्ताच झाली देवपूजा, आता बाकीचं काम करूयात. सकाळ सकाळ मस्त असं फ्रेश घरामध्ये वातावरण होण्यासाठी बघा मी हे लावलंय. मस्तपैकी कापूर टाकलाय, त्याच्यामुळे वास खूप छान येतोय. खूप छान मस्त वातावरण झालंय बाहेरचं आणि पाऊस नाहीच आहे. 2-4 दिवस झालं जसं गणपती विसर्जन झाले तसं बिलकुल पाऊस नाहीये आणि एकदम असं वाटायला लागलं की थंडी सुरू झाली आहे. म्हणजे वातावरण तसं आहे पण घरात थंडी नाहीये. बाहेर असं सकाळी स्कूटी वगैरे गेल्यावर खूप जास्त वारं लागतं आणि थंडी झाली असं चालू झाली असं वाटतं. पण दिवसा परत गरमी सुरू होते आणि असं खूप छान वाटतंय. आज वातावरण एकदम मस्त. पक्ष्यांची एवढी शांतता असते या सोसायटीमध्ये, खूप जास्त शांतता. असं वाटत नाही की तर कोण राहत असेल, तुम्ही पाहू शकता. आणि असं जास्त शहरात पण नाहीये हे, असं म्हणजे जास्त गिचमिड म्हणजे जास्त असं बिल्डिंग वगैरे नाहीत आसपास. एकदम छान आहे. पाहू शकता इकडं झाडच येतं आणि तिकडं लांब दूर इकडं बिल्डिंग आहे. तोपर्यंत एकदम छान वातावरण आहे इकडचं. मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांची खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर मी आता डायरेक्ट असा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. सकाळी सईला स्कूलला गेली, सगळं काम वगैरे आवडलं. बाकीच्या अजून झोपलेत सगळेजण. आत्ता फक्त 7 वाजून 15 मिनिटं झालेत, कारण सईला सोडून आले जस्ट मी व्हिडिओ बनवत आहे. आणि आता नाही का बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करायची, काय स्वयंपाक करावा ते चाललंय माझं. सईला दिलं मी सकाळी टिफिनला चपाती आणि आलूची भाजी. आता बघू पुढं काय बनवायचंय ते. तिच्यापुरतीच भाजी बनवली होती. आणि चला, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गावाकडचे व्हिडिओ कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर असे छान छान व्हिडिओसाठी, तुम्हाला नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल. तर चला, आता आपल्याला हे मूग आणि आपण हरभरे भिजत घातले होते, त्याला मस्त मोड वगैरे आलेत आणि असं कोणी खाणार नाही. त्याच्यामुळे मी आता त्याचं मस्तपैकी आपल्याला चिले बनवणार आहे, किंवा तुम्ही डोसे पण म्हणू शकता. त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ, थोडं भाजणीचं पीठ, कसुरी मेथी, त्याचबरोबर त्यामध्ये टाकलेलं आहे थोडेसे आपले पांढरे तीळ टाकलेत, हळद टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि ज्यावेळेस मी मूग आणि चणे बारीक करताना त्याच्यामध्ये टाकलं होतं अद्रक आणि जिरे, आणि त्याचबरोबर टाकलं होतं मी हिरवी मिरची. त्याच्यामुळं मिरची वगैरे टाकलेली नाही आहे लाल. तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे. त्यामध्ये आणखी थोडंसं मी पातळ केलं आणि गॅसवरती मग तवा ठेवून घेतला. त्याच्यावरती आता आपल्याला हे छानसे चिले बनवून घ्यायचे आहेत. तर त्याची बघा मी म्हणजे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही, आपण जसं डोसे बनवतो अगदी तसं पीठ आपल्याला करायचं आहे. आणि त्याचमध्ये आपल्याला सगळ्या वस्तू टाकल्या ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून. तरी तूप पण मी गरम करून घेतलं होतं, कारण तूप आपल्याला त्याच्यावरती टाकायचं, त्याशिवाय टेस्ट येणार नाही. तर पाहू शकता तुम्ही एवढे मस्त दिसत आहेत एकदम चिले मुगाचे आणि हरभऱ्याचे. तर पाहू शकता मस्त तूप वगैरे लावून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला व्यवस्थित उलटले पण पाहिजेत. आणि ह्या डोशाचा तवा असल्यामुळे इथं मी लाकडी उलटणं यूज करत आहे, कारण तवा पण खराब होणार नाही. आणि बघू शकता किती छान असं पलटी झालेलं आहे, खूप मस्त आणि क्रंची दिसत आहे. कलर पण खूपच छान दिसत आहे त्याला. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला. आणि आपल्याला बारीक गॅसवरती मस्त आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे एकदम छान असं, आणि खायला मग ते क्रंची वगैरे लागतं. तर चला, आपण असे सर्व बनवून घेऊयात. तर इथं एक एक करून मी सगळे आता चिले बनवून घेतले आणि जसे गरम झाले लगेचच मी त्यांना खायला दिले, कारण बरेच टाईम झाला होता आणि 11:30 झाले होते जवळपास. सिजूला स्कूलला पण जायचं होतं आणि सकाळवरून नाश्ता वगैरे काहीच झालेला नाही आहे आपला. तर त्याच्यामुळे मी इथं मस्त बनवून घेत होते. बनवत असताना सगळ्यांनी खाऊन घेतले आणि मला तर जाम भूक लागलेली. मी पण माझ्यासाठी वेगळेच मस्त आणि कडक बनवले आणि ते मी पण करता खाऊन घेतले, कारण मला खूप भूक लागली होती. 11:30 सकाळपासून काहीच नव्हतं खाल्लेलं वगैरे. आणि रात्री आम्ही नूडल्स बनवले होते, त्याच्यामुळे थोडंसं नाही का भूक जास्तच लागलेली. आणि शेजूला पण खूप आवडलेत. ती म्हटली मला स्कूलमध्ये टिफिनला पण दे मम्मा. मग तिच्यासाठी पण मस्त हे स्कूलसाठी बनवत होते मी. नंतर स्कूलमध्ये
नेण्यासाठी सगळ्यात लास्ट तिच्यासाठी पण बनवले तूप वगैरे टाकून. तर पाहू शकता किती छान कलर आणि एकदम जाळीदार बनलेले आहेत. आपण लगेच बनवलेले आहेत किंवा जास्त भिजत वगैरे ठेवलेले नाही आहे. जस्ट 2 मिनिटात हे बनवलेले आहेत. तूप सॉस किंवा तुम्ही दह्यासोबत हे चिले खाऊ शकतात. एकदम टेस्टी बनले जातात आणि झटकीपट बनणारी ही रेसिपी रोज चपाती खाऊन कंटाळा आला असता नक्की ट्राय करा. काय झालं सर? दोस्तों, मेरा नाम सेजल है और आज मैं आपको हिंदी दिवस के ऊपर एक भाषण सुनाने वाली हूँ. 14 सितंबर 1949 को भारतीय संविधान सभा में के द्वारा हिंदी हमारे भारत की राज्य भाषा के दर्जे देने का फैसला किया गया. उसके बाद प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू जी ने 14 सितंबर को हिंदी दिवस के रूप में मनाने का निर्णय लिया. इस अवसर पर स्कूलों और कॉलेजों में विविध तरह के कार्यक्रम आयोजित कर दिए जाते हैं, जिससे हम सबको हिंदी प्रति प्रोत्साहित किया जाता है. हिंदी भारत की समृद्ध संस्कृति, परंपरा, विरासत और एकता दर्शाने वाली भाषा है. अनेकता में यह हिंदी भाषा की एक विशेषता है. हिंदी यह भाषा सामान्य लोगों के बीच में संवाद करने में आसानी बनाती है. सरकारी दफ्तर, विज्ञापन, विपणन और ग्राहक सेवा में भी उपयोग आती है. हिंदी यह भाषा भारत के अलावा 20 से अधिक देशों में भी बोली जाती है. अभी मैं हिंदी दिवस के लिए 2 पंक्तियां बोलना चाहूंगी. हिंदी भाषा नहीं भावों की अभिव्यक्ति है. हिंदी भाषा नहीं भावों की अभिव्यक्ति है. यह मातृभूमि पर मर मिटने की भक्ति है. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अगर आपको मेरा हिंदी दिवस का भाषण अच्छा लगा और उसकी आखिरी की 2 पंक्तियां भी, तो हमारे इस वीडियो को सब्सक्राइब करना, लाइक करना और कमेंट बॉक्स में कमेंट भी भेजना. बाय. और शेयर करना मत भूलना. बाय बाय. गुड मॉर्निंग. उठला दूध पिलं की गाड्या. मॅडम चला स्कूलला जायचंय उरका. कपडे कालचे काढली नाही तर रोज यायचं कपडे काढायचे असते. आळशी. आज काय स्कूलला? हा इंग्लिशची झाली का? मला स्पीच म्हणून दाखव सगळं रेडी झाल्यावरती. ठीक आहे. श्री गुड मॉर्निंग. दूध कोण पेलंय? दूध कोण? मूछ कोण आली? मूछ सगळं आमचे काय, एक इथं एक तिकडं. श्रीची टेडी लय भारी बसती स्कूटीवर. सरकरे श्री. ओ नो, कसे बसवायचे रे? वाव, ड्रिंग ड्रिंग. झाला ऍक्सिडेंट. मम्मा, हो. गाडी. कुठे आहे तुझी गाडी? कुठे आहे गाडी? पडली का खाली? श्री कुठे आहे गाडी तुझी? हा कुठे आहे गाडी? कुठे आहे गाडी? गाडी रे. पापा कुठे आहेत? पापा दीदी दीदी बाबा आजी 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 म्हण ना. माऊ म्हण. माऊ म्हण ना. त्रास करून घ्यायचा नाही जीवाला जास्त बोलायचा. मम्मा कुठे आहे तुझी गाडी? गाडी कुठे आहे? श्रीची झाली आंघोळ वगैरे. गाडी चालली खेळायचं. श्री